अगं शिकली, ऐक की. बोल की आई. मी तर कशासाठी आले तर माहिती आहे का? बघ आता जावयाच्या नावावर 12 एकर जमीन करून दिली. ती आता अशीच पडीक पडून राहिली. ती करायची कोणी? बरं मग काय म्हणते तू? काय विचारायची जाऊ? नाहीतरी इथं जावई काही काम करत नाही, तिकडे फिरून हिंडत फिरते. घेऊन गेले असते त्यांना. तिकडे घेऊन जाते? हो. शेती करायचं म्हणते का तिकडे? करून घेतली की त्यांच्याकडनं. होय का? कुठेच 12 एकर शेती जमीन नावावर करून घेतली. नाही ग, बघ आता आमच्या म्हातारकडनं तर काही काम होत नाही. तू तर बघितलीस. मग काय करायचं आता? पडी खाण्यापेक्षा जावयांच्या हातात दिलेली बरी. होय, मग काहीतरी उपयोग तरी होईल. नाहीतरी हे आमचं नुसतं खाताना बसतं. कसं फुगलंय बघितलीस की नाही? खाऊन दुसरं काही नाही अगं. खातं, गाऊन दडून येतं, पडतं जरा. म्हणून म्हटलं जरा बारीक होईल काम करून करून. चांगलं जरा बरं होईल घेऊन गेलीस तर. थोडंच काम तरी यायला तयार होईल का? आणि शेती पैसे वगैरे चांगले येतील परत. बरं होईल. मी समजावून सांगते ना, ती घेऊन जा मग त्यांना. आणि चांगलं कामाला लाव तिकडे. बसून देऊ नको तिकडे. 12 एकर घेतली नावावर करून. 12 एकर काही थोडं जरा गोड बोलून नावावर करून घेतली. तर मी सासूबाई करते. जाऊ. तुला मी आधीच सांगितलं होतं ना. जाऊ दे ग. तुझ्यासाठी केलं. मग माझ्या नावावर का नाही केली? त्याचं आणि तुझं का वेगळं आहे का? हो ना, मग माझ्याच नावावर सांभाळतील ते व्यवस्थित. तू त्यांना समजव प्रेमाने. सांग सासूबाई न्यायला आलेत. समजावण्याशिवाय पर्यायच नाहीये ना. तेच करावं लागेल. मी समजावते त्यांना. तू घेऊन जा आणि ते शेतीचं सगळं जरा व्यवस्थित बघ. येतील का पण नक्की? मी सांगते ना, पटवते मी. घेऊन जा तू त्यांना. आहेत का घरात? कुठे गेलं फिरायला जायला? असेल की घरात, गावात हिंडत असेल कुठे इकडे तिकडे. मी समजावून सांगते त्यांना. सांग जा. खास मी त्याच्यासाठी आले गावातनं. तुम्ही आला, मला करमना म्हणून मी तुमच्या मागं इकडे आली. हो ना ग. मग मला पण इथं आल्यापासून आता एवढे दिवस तिकडे राहिले, इथं मनच लागत नाही माझं. तू जाऊ दे. त्यांना आधी पाठव. मी आधी त्यांना घेऊन जाते. सगळं व्यवस्थित झाले की तू आपलं मागणी आहे मग. हो, तू घेऊन जा त्यांना. मी समजावून सांगते. चांगलं झूम तिथं काम. जा बघ, आहेत का जावं आतमध्ये. मग घेऊन जाते त्यांना. पहिले मला हे सांग, कशाला बोलिले? काहीतरी सांगायचंय म्हणून बोलवले. नेहमीची कटकट लावायची असली तर बोलायचंच नाही. कटकट नाही, ऐका चांगलंच सांगते. माझी आई तुम्हाला घेऊन जायला आली. शेती नावावर करून घेतली की नाही तुम्ही? तर त्याच काहीतरी काम आहे. तर जरा तिचं ऐका आणि तिच्या संग घरी जा. मी? हो, तुम्हीच. ती आई संग? हो. तिथं जाऊ? हो. तिथं राहू? हो. जाणार नाही, आपल्याला जमणार नाही. तुम्हाला जावंच लागल. जाणारच नाही. शेती परत ती तिच्या नावावर करून घेईल, कळलं? तिच्या नावावर 12 एकर जमीन फुकील. फुक्काय दिली का? फुकील म्हणे. एवढे दिवस राहून तिथं घरात तमाशा केला, जमीन नावावर करून घेतली, ती काय फुकायला? गप्प ऐका जरा मी काय सांगते ते. अहो सगळं चांगलं. 12 एकर शेती जमीन नावावर करून घेतली. आणि आता काय उलट्या तंगड्या? गप्प जा घरी तिच्या संग. काहीतरी काम आहे ते काम करून घ्या आपलं. अहो माझं ऐका जरा, आपलं चांगलं होईल ना. काय होतं का आपल्याला आता एवढे दिवस? तू किती पण बोलली तर मी करणार नाही म्हणजे करणार नाही म्हणजे नाही. नाही 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 नाहीच पाडाय नुसता. जावा ना, ऐका जरा काहीतरी. अहो अजून बघा जरा, किती जपतात तुम्हाला. मुलासारखं जपतात की. अहो किती जीव लावतात माझे वडील तुम्हाला. मुलासारखं जपतात, पण आपण मुलगा आहे का? नाही घेत नाही बघा. फुकायची म्हणजे फुकायची, काही हो. असं करू नका. एकुलते एक जावई की नाही तुम्ही? ऐका माझं. माझे वडील आई तुम्हाला किती जीव लावतात बरं. माझ्या वडिलांचं कसं आहे माहिती ना तुम्हाला. तेवढाच हातभार होईल. तुम्ही जा ना घरी. जाणार नाही. एवढं तुम्हाला समजावते. नाही नाही नाही. डोक्यात काय भुसा भरलाय काय? 12 एकर फुकायची, नादच पुरा करायचा. पोस कपडे. टेन्शन नाही. पुढे याच्या बोलायचं नाही. मी एकदा नाही म्हणलो ना, नाही. विषय संपला. आणि मी जाणार नाही. जावंच लागेल. मार खाशील. मार खाशील. जावं लागेल. मार खाशील. त्याच्या पुढे बोलायचं नाही आपल्याला. काय करायचं ते करा. सासरवाडीचा विषय काढायचा नाही. बरोबर आहे. नावावर करून घेतली, आता विषय संपला. करून दिली. करून घेतली.
कोण मी हो तुम्हीच. तू सासू गोंडा घोळू लागली. होतं काय इथं तुमचं? तू आई गोंडा घोळू लागली. म्हणे गोंडा घोळू लागली. कसे पळत होता तुम्ही? हा पळायचं जाऊ दे. 12 एकर कशी नावती करून घेतली. ते तेवढं चांगलं जमलं तुम्हाला. हा डोकं लागतंय. कामापुरतं. चंद्रकांत सेठ म्हणतात. शेट 4 लोक आयत्या म्हण आहे की नाही, आयत्या वेळ नागोबा. तशी गत आहे तुमची. सगळं आयतं, सगळं सगळं आयतं. हालचाल नको, काय नको. आलेलं गिळायचं बसायचं, आलेलं गिळायचं बसायचं. अरे पण त्याला पण टेक्निक लागते. 12 एकर शेतीच मिळवली. चंदू शेठ गावात लोक गेलं तर म्हणतात सेठ आले, सेठ बळकावली. बसा बसा, सेठ आले. ऐका की माझं, मी काय सांगते. जावान तुम्ही घरी. हातकाड हातकाड रात्रीचं तर लय सुचतं तुम्हाला. रात्रीची मजाच वेगळी आहे. किती भारी असेल. मी झोका देईल, तू भांडे घासशील. बघा मग काय लय लोक स्वप्न पूर्ण होतील तुमचं हे घेऊन. मी काय सांगते ते ऐका. जावं कामाचं लक्षात घ्या, डोक्यात घ्या जरा. काय सांगते ते माझ्या आईचं ऐका. शेतीचं काहीतरी काम राहिलं ना ते करून घ्या. हा मी येतेच की मागे लगेच. माझा आई आपण इथंच राहू. एका वर्षात मी झोका देईल, तू भांडे घासशील. जो जो बाळा. स्वप्नच बघा. हा लय लोक स्वप्न पूर्ण होतील तुमचं हे असा. तू तिथं गेल्यावर काय होईल? जगा मगान मला बघा. ते जाऊ दे तिकडं. तुम्ही घरी जावा आणि आईचं ऐका. ती पूर्ण करून घ्या काय काम असेल तिचं. मग आपण दोघं जाऊन तिकडच राहू. मी जाणार नाही. अहो तुम्ही पुढे आम्ही येते की लगेच. आपण दोघं तिथंच राहू. मग काम नाही मी जाणारच नाही. जाणार नाही? जावंच लागल. जाणारच नाही. जावंच लागल. जायचं असलं तर तू जाय. उठ. मी जाऊ? ती 12 एकर शेती जमीन माझ्या नावावर करून दे. फुकणार. फुकणार. फुकाय करून घेतली काय एवढं सगळं? नादच पुरा करील. दुसरीच आणील पण फुकेल. दुसरी आणील? 12 एकर नावावर करून घेतली आता, है की नाही? ती आईला सांग मी काय येणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. तुम्हाला जावंच लागल. तुला जायचं तर जाय. मी चाललो. मी येणार नाही. नाही म्हणजे नाही. ऐका मी काय सांगते. बाई काय करावं या माणसाचं. नुसतं ढेकुळ आहे ढेकुळ. काही कळत नाही सांगितलेलं. किती समजावून सांगा. आवडलं का जावयाचं? अगं मी त्यांना सांगितले तुझ्यासोबत जायचंय म्हणून. कुठं जाऊन बसलेत काय माहिती. घरात असतील, बघून येतील. बघ जरा जा लवकर लवकर जायचंय मला परत. अगं बघ की जरा लवकर. एसटी सुटेल की माझी. घेऊन जायचं ना त्यांना. अगं आई ती घरात नाही येत वाटतं. गावात गेले असते. आता एक काम करू, मी तुझ्या कपड्याच्या बॅगेत घेऊन येते. बरं घे. त्यांना बघू आपण. तुम्ही तिकडे तसंच जा. बरं सर दिलं. तुम्ही दोघी मी पाहिलंच नाही. बरं असं मग चला मग आता. आता तर बघितलंय ना. ही घ्या बॅग आणि निघा सासरवाडीला. निघा. मी जाणार नाही म्हणलं ना. जाणार नाही म्हणजे जाणार नाही. जावंच लागल. इतकं समजावून सांगितलंय ना मी. पुढील हो जावई. 12 एकर जमीन दिली ती काय उगाच नाही. शेती करायची कोणी. फुकील नाही तर मी आपलं काही करीन. तुम्हाला काय करायचंय? बघितलं का मी तुला आधीच सांगत होते समजावून. तू नको तेच करून ठेवलंय. गोड गोड बोलून घेतली नावावर करून आणि आता म्हणतात करायची नाही करायची. ऐका ना माझं. कुठं आता किटकिट लावून घेतय. जा तुम्ही गावाला. जाणार नाही म्हणजे जाणार नाही. निघा सासरवाडीला. नाही लागल. येणार नाही. घ्यायला आली आहे तुम्हाला. मी आपली जमीन फुकील नाही तर काही करीन. जमीन परत करून घेईल ना. मग तशी कशी घेईन? कशी म्हणजे मी घेईन वापस. मी देईल का पण करून. मी घेईन जावं. आवाज बंद करा. तिने यायला आली तुम्हाला. जा तुम्ही तिच्या संग. ए शितली सांग समजावून तुझ्या नवऱ्याला. अगं तेच तर करते सकाळपासून. त्यासाठी आवाज करायला लागला जावय. येणार नाही मी. जावं लागेल जावय. नाही तर मी आता घेतो त्यानं ओढूनच नाही ते आता. ठीक आहे बॅग निघा गप. नाही जाणार मी. जागा आई तू थांब आता. अशी 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 नाही ऐकत.
सासूबाई चांगलं कामाला लागा. येत नाही येणार नाही. जावा आता, बाय. चांगलं काम करा हा तिकडच. निघावं लागेल का माहिती. ओय! काय पिंट्या आयो अरे काय दणका यो आईला कवा लग्न केलं मला काय सांगितलं बिंगितलं नाही भाऊ. लय भारी माणूस बर का. बरं झालं तुम्ही लग्न केलं. हा एक नंबर माणूस. बुंदी नाही दिली ते मला वेगळं आहे. हा तुम्हाला सांगतो गावाकडे कधी कोणत्या पोरीकडे बघायचं नाही. एक नंबर माणूस. बरं झालं तुम्ही लग्न केलं. छान आहे हा बायको तुझी. छान आहे छान. नमस्कार वहिनी. मी खूप जवळचा मित्र बर का. गप्पा आहे. वहिनीची तारीफ करणं फार महत्वाचं असतं. वहिनी नवीन आहेत गावात. मग अरे वहिनी तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ नका. लय मनापासून जपणारा माणूस. एकदम मस्त. मी लहानपणापासून सोबत राहतो. एवढ्याला चिठ्ठीत होतो. हा बोल. काय वहिनी. हा लय. अरे ती वहिनी नाही रे, मग रे सासू आहे माझी. आपलं ते सासू आहे आपलं ते लग्न याच तुम्ही सासू आहे. मला काय वाटलं आटम बम होय. आपलं ते त्याच्या बायको सारखं दिसलं ना म्हणून म्हणलो. मला काय माहिती सासू इतावा. असे काही बी अर्थ घेत जाऊ नको ना बाबा. बायकोला सोडून सासू सोबत निघला का काय. अयो हा काही बोलू नको रे बाबा. मग सासूबाई आहेत माझ्या. हा कुठे चाललाय. सासरवाडीला. असं आहे का. मी येऊ का 2-4 दिवस. कशाला. सासरवाडीला. काय तिथं मजा आली असती तुला सोबत नाही का. अरे तिथं जेवायला पण नसतंय काहीच नसतंय पिंट्या. बरं आहे. बर बळजबरीनं चालल्या दिसतोयस. तसंच काही. हा असंच. हो तसंच समज काहीतरी म्हण. बर चालतंय. या सासूबाई या या. हा बरं झाले उपकार केले तुम्ही भेटून. येतो हा पिंट्या. राहू द्या. ये आईला जा पिंट्या. टाटा. आईला याच्या बायकोपेक्षा याची सासूच कडक आहे. अरे खतरनाक आहे. आईला अशी सासू भेटली पाहिजे गाड्या. येतो. हे पाहते गाव साराल हीच बाईचा तोरा. त्याच जगा वेगळं नात काय त्यांची करामत. सासू जो मात जावाई को मात.